आजचा व्हिडिओ फुल ऑन मस्ती, ट्रॅव्हल आणि अमेझिंग मेमरीने भरलेला आहे। आज आम्ही निसर्गाच्या कुशीत जाणार आहोत। वांगणी जवळचाच वनलक्ष्मी वॉटरफॉल। सकाळी लवकर निघालोय आम्ही। सकाळचे वाजले 6। आम्ही निघालोय आज ट्रिपला। सकाळी लवकरच निघालो होतो आम्ही। स्टेशनला पोहोचलोय। ट्रेनने वांगणीला निघालो। लोकल ट्रेनचा प्रवास म्हणजे एक वेगळाच आनंद। खिडकीतून दिसणारे डोंगर, हिरवीगार झाडे, छोटे धबधबे, सगळं सुंदर, खूप सुंदर वाटत होतं। वांगणीपर्यंतचा प्रवास खूप छान झाला। आम्ही आता वांगणीला पोहोचलोय आणि स्टेशनवरून ऑटो पकडून धबधब्यावर निघणार आहे। प्रवास करत करत आम्ही शेवटी त्या सुंदर ठिकाणी पोहोचलोय। ट्रेनमध्ये आम्ही खूप मजा केली, फोटोज काढले, बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला। स्टेशनवर उतरल्यानंतर आम्ही ऑटोने गेलो। रस्त्यात हिरवी झाडं, थंड वारा, अगदी परफेक्ट मान्सून वाईब। फायनली आम्ही पोहोचलोय त्या सुंदर धबधब्याजवळ। पाण्याचा आवाज, सगळीकडे हिरवळ। सकाळी लवकर गेलं होतं म्हणून क्राऊडही कमी होता, पण जसं टाइम जात होता तसं क्राऊड वाढत चाललं होतं। तिथे पोचल्यावर आम्ही खूप मस्ती केली, हसणं, धाफोळ, फोटो काढले, व्हिडिओज पण क्लिक केले आणि हा मोमेंट पूर्णपणे एन्जॉय केला। काही कॅन्डिड शॉट्स घेतले, फन क्लिप्स आणि काही आठवणी ज्या कायम लक्षात राहतील अशा। सोबत खाण्यासाठी पण काही गोष्टी नेल्या होत्या, कारण तिथे फार सुविधा नाही। मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं। जवळ बसूनच आम्ही सगळ्यांनी तो खाऊ एन्जॉय केला। खूप छान वाटलं। बर्थडे आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलो आहे वनलक्ष्मी धबधबा। हॅपी बर्थडे आरव। एक बॉटल 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 बघा, हा आहे बर्थडे बॉय। kita video aja kan? Wow. Coba. आजचा दिवस अजूनच स्पेशल बनला, ते म्हणजे आरवचा बर्थडे होता। मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला बर्थडे विश केलं। मला छोटे छोटे फिश पण दिसले आणि मग काय त्यांना पकडायचा प्रयत्न सुरू झाला। हे तर खूप छान होतं। शेवटी चैतन्याने हार मानली नाही आणि फिश पकडलेच। हा मोमेंट तर खूपच मजेशीर होता। असा होता आमचा वनलक्ष्मी वॉटरफॉलचा भन्नाट ट्रिप प्लॅन। कोसळणारं पाणी, शांतता, मॅजिकल मोमेंट।
मेमरीज फन आणि हॅपीनेसने भरलेला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. स्टे ट्यून. बाय.